हाय. आज मी परत आलोय तुम्हाला माझी एक स्टोरी सांगायला. हा. तर झालं असं की मी तिला कधी पाहिलं नव्हतं. तिची आणि माझी भेट एकदम रॅन्डम होती. रॅन्डम म्हणजे अशी रॅन्डम की कधी मी विचार पण नाही केला की मी असं कोणाला तरी भेटेल. ती माझ्या घराकडून जात होती आणि सडनली माझा आय कॉन्टॅक्ट झाला तिच्याशी. ती मला बघते, मी तिला बघतोय आणि फक्त तो तेवढाच आय कॉन्टॅक्ट आणि तेवढंच ती पहिली भेट आमची. मग दुसऱ्या दिवशी पण सेम आणि आता ते आय कॉन्टॅक्ट रोज होऊ लागले, रोज. मग तो आय कॉन्टॅक्ट ना स्माइलमध्ये कन्वर्ट झाला. रोज आम्ही दोघं बघतोय आणि दोघं एक दुसऱ्यांना बघून स्माइल करतोय. दोघं एक दुसऱ्यांशी बोलत नाही, दोघांना एक दुसऱ्यांचं नाव सुद्धा माहित नाही. फक्त ते डोळ्यांनी बघतो आणि स्माइल देतो, एवढंच चालू होतं आमचं. आणि मग मनात इच्छा झाली की बोलूया जाऊन, पण मनाला भीती होती माझ्या की गेलो आणि भलतंच काय झालं तर, तिने काय बोललं तर. पण मी असा मनावर धीर धरला आणि गेलो तिच्याकडे, तिच्याशी बोलायला गेलो. हळूहळू पुढे जायला लागलो. ती जवळ येते आणि मी पुढे हळूहळू 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 पुढे जायला लागलो. धगधग धगधग तर होते मला की आता मी बोलणार काय, कसं बोलणार, ती काय रिॲक्ट करणार मला माहित नाही. ती जवळ येते, मी चाललोय, ती जवळ येते, मी चाललोय, तिच्या जवळ चाललोय. तेवढ्यात माझा कोणीतरी हात पकडला मागून आणि मी मागे बघितलं तर मम्मी होती आणि मी तिच्याकडे बघतोय, ती येते जवळ, स्माइल देते. मी मम्मीकडे बघतोय, मम्मी मला हे करते. मला कळत नव्हतं काय चाललंय. ती पण आहे माझे मागे, मम्मी पण आहे. तरी मी तिच्याकडे बघून स्माइल देतोय आणि तिच्याकडे पुढे गेलो आणि मम्मीने जोरात मला जोरात खेचलं मागे आणि माझं स्वप्न तुटलं.